अलिबाग नागाव बीचवरची धम्माल मस्ती आणि सगळ्या राईड्स आम्ही कशा काळजीपूर्वक एन्जॉय केल्यात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप मज्जा आहे. धम्माल मस्ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे. गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर अलिबाग नागाव बीचचा पहिला पार्ट तर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितलाच असेल. मज्जा आली आहे ना. तर त्यापेक्षाही जास्त धम्माल जास्त मस्ती ह्या ब्लॉगमध्ये मी केलेली आहे. ते तुम्हाला शेअर करणार आहे. राईड्स एन्जॉय केल्यात आम्ही आणि राईड्स एन्जॉय करताना काय काळजी घ्यायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करा. काल तुम्ही बघितलं आम्ही इव्हिनिंगला बीचवर गेलो होतो आणि आज आम्ही सकाळीच म्हणजे 11 वाजता आम्ही बाहेर पडलोय. तर सकाळी सकाळी आम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आणि मग आलोय बीचवर. तुम्ही बघू शकता राईड्स एन्जॉय करताना बाकी पब्लिक पण दिसते. मेन पॉइंट पुढे आहे. सो मी आणि माझे मिस्टर आम्ही गप्पा मारत मारत पुढे गेलो. कविता आणि भाऊ मुलींसोबत पुढे गेल्यात. आम्ही पण चाललोय हळूहळू त्यांच्या मागे. असं फील किती भारी आहे बघा. मी एकटी बीचवर ना कोणीच नाही. असं इमॅजिन करा कोणीच नाही मीच आहे फक्त. बघा असं आपण एकटेच बीचवर असं मस्त. काय भारी ना. तुम्ही बघू शकता हे लोक पुढे येऊन उंटाची स्वारी एन्जॉय करतात. हे आपण नंतर बसू. त्यानंतर आम्ही आलोय पुढे. राईड्स एन्जॉय करायच्या होता. सो राईडचं प्राइस बघून घेतलं कसं काय पॅकेजचं काय सगळी इन्फॉर्मेशन काढली आणि आम्ही बुकिंग सुद्धा केली. सगळ्यांना राईड्स एन्जॉय करता येतील फक्त भार्गवीला अलाउड नाही बोलतात. त्यांचा मूड ऑफ झालाय कारण की तिला कुठे ठेवायची आणि तिला पण यायचं झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता लाईफ जॅकेट दिलेलं आहे. हे आपल्या सेफ्टीसाठी असतं आपण पाण्यात जातो तेव्हा. सो लाईफ जॅकेट आम्ही सगळ्यांनी वेअर केला आणि एक गंमत बघा भार्गवीला पण एंट्री भेटलेली आहे. म्हणजेच काय तर भार्गवी पॅकेजमध्ये नव्हती. भार्गवीचे आम्ही एक्स्ट्रा चार्जेस पे केले. ते मी ही लाईफ जॅकेट वेअर केलंय आणि या लाईफ जॅकेटमुळे मी स्वतःला सेफ समजते. थोडं धीर आलाय मला. बरोबर बांधलं ना. विचारायला पाहिजे ना. नाही ए बच्चा इकडे असं काय. यस आय एम रेडी. हा सगळे शिंपले जमा केल्यात. मग तुम्ही जी डुबकी मारता ते कुठं मारता 15 फुटावर ते मग तिथून यायचं का सांगे. डुबकी नकोच नको भाऊ. आपण कधी आपणच असलो ना पोरी नसल्या मग आपण करू. सर्व राईड हे सांगतात सगळं सेफ आहे. फक्त मोबाईल आपल्या रिस्कवर तिथे न्यायचं आहे. म्हणजे मोबाईल पडलं तर ती त्यांची जबाबदारी नाही आहे. सो मी मोबाईल ठेवणार आहे. मला तुम्हाला शूट फक्त मी राईड्स एन्जॉय केली ते मी तुम्हाला सांगेन पण मला शूट नाही करता येणार कारण मोबाईल तिथे ती अनबॅलन्स होते तिथे. सो पटकन सटकू शकतो. करा फुल धम्माल. फर्स्ट राईड कविता आणि प्रांजलचा नंबर होता. त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना बघूनच आम्हाला थोडासा धीर आलेला आहे की काय टेन्शन नाही असं. सो आम्ही नंतर कंटिन्यू सगळ्या राईड्स केल्या. तर आता नंबर आहे माझ्या मिस्टरांचा आणि खारूचा. तर ही राईड एन्जॉय करतात. हिचं नाव आहे जेट स्की राईड आणि खरंच हिच्यापासूनच सुरुवात झाली आणि हिच्यापासूनच आमची भीती गेली. भार्गवी मला पकडून ठेव.
एक नंबर असं उडतं ना तिथे फोटो डोळा येतो ना असं. तर तुम्हाला सांगू का, ते रायडर दादा खूप छान होते आणि त्यांचा जो अनुभव होता तो खूप छान होता, तिथला त्यांचा अंदाजा. सो ते छान राईड्स करत होते आणि आपल्याकडे लाईफ जॅकेट तर होतंच. आपल्या सीट समोर एक बेल्ट होता छोटा, त्याला आपण टाईट पकडायचं होतं. एवढीच काळजी घ्यायची होती. तो इन सब के बाद में बारी है अब हमारी. माझी आणि भार्गवीची वेळ होती. डोळे बंद केले. अगं डोळे उघड. अगं डोळे उघड. मग समुद्र दाखवायचा होता पण भार्गवीने घाबरून डोळेच बंद केले होते. तर तसं नाही, तिला असं सांगितलं होतं की पाणी उडल्यावर डोळे बंद कर, तर तिने आधीच डोळे बंद केले. पण ती खूप शाणी आहे. मध्ये मध्ये एक डोळा उघडून ती बघायची आणि तिने सुद्धा जेटस्की राईड्सचा आनंद घेतलाय. मी बिंदास होती पण मला भार्गवीची काळजी होती. सो मी दादांना सांगत होती, रायडर दादांना, की थोडं हळू घ्या. पण त्यांना सांगायची गरजच नाही लागली. जिथे हवं तिथे ते स्वतः होल्ड करायचे, थांबायचे, स्लो घ्यायचे. मध्ये मध्ये तर ते आम्हाला पण सांगायचे की तुम्ही ड्राईव्ह करता का, पण मला तर आपल्याला तिथला काय अंदाज नसतो. सो आपण तो शहाणपणा करायला नाही जायचा. हवं तर म्हणजे मोठा माणूस करू शकतो, भार्गवीला काही एवढा अंदाजा नाहीये, लहान आहे. सो तिला मी करून नाही दिलं. मी पण नाही केलं. मी पण फक्त घट्ट पकडून समुद्राचा आनंद घेतला बघण्याचा. त्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल ना की एवढं इझी नाहीये, भीती वाटते ना, म्हणजे वाटतं तेवढं इझी पण नाहीये, रिस्की तर आहे. नशिबाची गेम आहे. दादांना सगळ्यांना थँक्यू बोलत होती की खरंच थँक्यू आणि सॅल्यूट आहे तुम्हाला, की म्हणजे हे एवढं डेंजर काम एवढं इझिली करता तुम्ही. असं लहान होती सो मी त्यांना जास्त पुढे नका नेऊ असं म्हणत होती, पण त्यांनी आम्हाला भरपूर आतमध्ये नेलं होतं आणि सेफली आणलं होतं. प्रत्येक राईड्स एन्जॉय करून किनाऱ्यावर येताना एक वेगळीच फिलिंग असायची, हॅपीवाली फिलिंग. सोडलेले असे आम्ही जोडी जोडीने राईड्स एन्जॉय केल्या आणि भाऊंना मात्र मस्त एकट्यांना जाता आलं. एकटे असल्यावर स्पीडनी पण घेता येतं, त्यांना ते एन्जॉय करता आलं. एक नंबर. एकटा असलं ना फास्ट पण मजा पण ही होती ना, पण तरी एक नंबर मजा. एकटी असली तर जामच भारी. म्हणजे काय भीतीने वाटत ही होती म्हणून जरा काळजी वाटत होती, पण मजा आली. घाबरलेली ना तू? हा असा म्हणजे तोंड पण बंद, डोळे पण बंद. हा तुम्हाला मजा आली का? आम्हाला दोघांना सोबत जायचं होतं नेक्स्ट टाइम. ते खूप काळजी घेतात मस्त. जेव्हा हवं तेव्हा स्टॉप पण करतात, स्लो पण करतात, स्पीड पण वाढवतात. मजा राईड म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आम्ही फॅमिली बसता आलं, आम्हाला तिघांना एकत्र बसता आलं. 3 सीटचे होते. राईड्स एन्जॉय करताना तुम्हाला मी एक सांगते, एक मेन गोष्ट अशी, खास करून लेडीज, जेव्हा आपण या शॉर्ट्स किंवा लेगिन्स घालतो तर म्हणजे बीचवर आल्यावर, तर जर तुम्हाला राईड्स एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही ते कॉटनचे घाला.
नायलॉनचे घालू नका, कारण ते पाण्याने आणि त्या बलून्सवर स्लीप होतात. सो आपण बाजूला सटकतो. माझ्या मैत्रिणीला तो प्रॉब्लेम आला, सो मी तुम्हाला शेअर करते. तिची नायलॉनची असल्यामुळे ती स्लीप होत होती आणि माझी जीन्स होती कॉटनची होती, सो मी स्लीप नव्हती होती. सो हा अनुभव मी तुम्हाला शेअर करते. सटकतो मीन्स आपल्याला बेल्ट नसतो बांधलेला, आपल्याला फक्त एक छोट्या बेल्टला आपण पकडून ठेवायचं असतं. सटकल्यावर आपण बलून्सच्या बाहेर पण फेकले जाऊ शकतो. जरी आपण स्लीप झालो त्याच्यावर असं सटकलो तरी आपण त्या बलून्सवर पडतो, पण काळजी घेतलेली बरी. कॉटनची घातली तर बेस्ट राहील. यांची उतरताना पण व्हिडिओ करायची. जेव्हा पण राईड्स एन्जॉय करताना पाणी उडतं तेव्हा पटकन डोळे बंद करून घ्यायचे आणि असं झालं की आता आपण फ्री आहोत तर डोळे ओपन करायचे, म्हणजे आपल्याला समुद्र व्यवस्थित पाहता येतो. ही राईड्स कविताची फॅमिली एन्जॉय करणार होती, कविता, भाऊ आणि खारू. पण कविताला उलटं झोपताना पोटावर प्रेशर येत होतं, सो ती नाही गेली. ती थोडी घाबरली की नको, आणि मग एन टायमावर मी गेली आणि आम्ही तिघांनी ती राईड्स एन्जॉय केली. स्लीपर राईड्स म्हणतात त्याला. आपण झोपून असं फ्लॅट समुद्रामध्ये जातो. फक्त प्रत्येक राईड्सला हीच काळजी घ्यायची असते की आपण डोळे, पाणी उडल्यावर आपण डोळे बंद करून घ्यायचे, पण आपला हात नाही सोडायचा, हात घट्ट पकडून ठेवायचं. शूट नाही होणार आहे. तर ही राईड बघू शकता, बनाना राईड्स म्हणतात ह्याला. ह्या राईड्स मध्ये तुम्ही बघताय, फक्त आम्ही एन्जॉय करू शकतो. आतमध्ये मोबाईल नेता आलं नाही, सो तुम्हाला आतमधलं ऑसम फिलिंग होती, पण मी तुम्हाला ती व्हिडिओमध्ये शेअर नाही करू शकत, कारण फक्त समोरच्या एका छोट्या बेल्टला आपल्याला पकडायचं होतं. बाकी काय बेल्ट वगैरे आपल्याला कशालाच नव्हतं, सो मोबाईल पकडणं पॉसिबल नव्हतं. लाईफ जॅकेट असलं तरी रिस्कीच आहे, सो आपला जीव महत्त्वाचा आहे. सो मोबाईलच्या नादामध्ये आपला मोबाईलपेक्षा आपला जीव इम्पॉर्टंट आहे. बनाना राईड मध्ये जाऊन पलटी मारतात तेव्हा आपण सगळे पाण्यात पडतो, पण आम्ही भार्गवी आणि खारू खूप लहान आहेत, सो आम्ही पलटी नाही होत म्हणलं त्यांच्यासाठी. ही राईड्स बाकीच्यांनी एन्जॉय केली तर त्यांना सगळ्यांना फिरून आणत होते, होल्ड पण करत असतील, पण आम्हाला आमचा एक वेगळा अनुभव होता. त्या रायडर दादांना खरंच थँक्यू. त्यांनी आम्हाला छान आतमध्ये पण नेला आणि बराच वेळ तिथे होल्ड केला. ही राईड्स, बनाना राईड्स तिथे थांबली आणि ते लोक पोहायला लागले तिथे, आणि ते आम्हाला पण आग्रह करत होते की या पोहायला, पण आम्हाला भीती वाटत होती, सो आम्ही कोणी उतरलो नाही. पण भाऊंची इच्छा होती की माझ्या खारूला पोहायला लावा थोडं तरी समुद्रात. सो खारूला त्यांनी हातावर घेतली, थोडं पोहायला लावलं झोपून, आणि पुन्हा राईड्सवर तिला बसवली. आणि 5-7 मिनटं तिथे ही राईड्स थांबवली होती, त्याच्यामुळे आम्हाला समुद्र असा व्यवस्थित बघता आला, तो आनंद घेता आला आम्हाला. सो ही फिलिंग आमच्या सगळ्यांसाठी ऑसमच होती, खूप छान होती. आणि तुम्ही बघू शकता आम्ही छान सगळे पुन्हा रिटर्न आलेलो आहोत. नाव सांग तुझं. हा, सैजात. ह्या दादाचं सैजात नाव आहे आणि मी तुम्हाला दाखवते. ओ रायडर दादा थांबा, या. भार्गवीला हे मेन रायडर आहेत. नाव सांगा. सोनू जयस्वाल. बघा ना, त्यांना विचारलं की आता तुम्ही हे काम करता, पण जेव्हा पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यामध्ये बीच बंद होतं तेव्हा काय करता, तर म्हणतात आम्ही तेव्हा शिकतो, आम्ही तेव्हा कॉलेजला जातो. ते ऐकून तर आणखी छान वाटलं. मी सगळ्यांना शूटमध्ये घेतलं तुम्हाला दाखवायला की ह्यांच्यामुळे आमच्या राईडचं छान झालं. प्रतीक शेगा, यांना सगळ्यांना थँक्यू. दादा इकडे आठवण राहील.
नाव सांगा. स्वानंद चौगुले. इकडे बघा इकडे. काय नाव? स्वानंद चौगुले. स्वानंद चौगुले. हे दादा फोटोमध्ये यायला लाजत होते. म्हणतात की त्यांचं म्हणणं असं की कपडे व्यवस्थित नाही किंवा आमचा फेस व्यवस्थित नाही, फ्रेश नाही होत. पण मला त्यांना शूटिंगमध्ये घ्यायचं होतं. ही एक आठवण राहील आमच्यासोबत असल्याची त्यांची. मज्जा आली. आता एक राईड बाकी आहे, ती तुम्हाला बघायची. व्हिडिओ कंटिन्यू करा. जर आपण आपली काळजी घेत सगळं केलं ना घेऊन तर बरोबर होतं. शायनिंग मारायला गेलं ना तर मग ते अंगाशी येतं. आता ह्या राईडमध्ये जायचं आहे. मोबाईल अलाउड आहे का माहिती नाही. आहे वाटतं भाऊंच्या हातात आहे म्हणजे आहे. त्याची तयारी चालू होती. पॅरासिलिंग राईड एन्जॉय करायची होती, त्यासाठी होती. सो आम्ही बोटमध्ये समुद्राच्या मध्ये जाणार होतो आणि तिथे एक बोट चेंज करायची होती. सो कंटिन्यू करा, ती पण छान मज्जा आहे. कारू मला माहित नाही. आता पॅरासेलिंग वाली राईड बाकी आहे. आता ह्या बोटीतनं त्या बोटीमध्ये शिफ्ट व्हायचंय. हे बघा, नाव सांगा. सतीश पोचणे. सतीश पोचणे. हे दादा पण म्हणजे त्यांची टीम आहे. ते रायडर दादा ज्यांची ओळख केली ते. थँक्यू. तुमच्यामुळे आम्हाला ही एन्जॉय करतोय. तुमचं नाव सांगा. लवेश. कवेश. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं आधी ज्या बोटमध्ये जी लोक होती ती आता त्या बोटमध्ये शिफ्ट झालेली आहेत, किनाऱ्यावर जायला निघालेली आहेत. आणि आता आम्ही पॅरासेलिंगसाठी ही बोट आमची डन झालेली आहे. भार्गवीला अलाउड नव्हतं. बाकी सगळ्या भार्गवी सोडली तर सगळ्यांनी पॅरासेलिंग राईड एन्जॉय केली. हे लोक पलटी मारतील बघा. आता बघा, हा हे पलटी मारणारच आहेत बघ. हे दादा नाव सांग तुझं. अजित. ते पलटी थोडा रिस्की आहे. उभे राहा बिंदास. बाकीचे झाले ना तेवढे बिंदास, आता काय वाटत नाही. त्यांना पहिले जाऊ द्या. म्हणजे हे पण चांगलंच होईल असं, कारण ते लोक खूप छान काळजी घेतात. सो तुम्ही या बाबतीत घाबरू नका. लावून ठेवू दे त्याला. बाकी अशी मी बोटिंग केलेली आहे याआधी, पण समुद्रामध्ये बोटिंग फर्स्ट टाइम. सो खूप मज्जा आलेली. पॅरासिलिंग तर एन्जॉय करणारच होती, पण बोटमध्ये सुद्धा खूप मज्जा आलेली. खूप खुश होतो. फक्त डोळे काळे दिसत होते कारण माझा लायनर पाण्यामध्ये स्पॉइल झालेला होता. भाऊ आणि प्रांजलचा फर्स्ट नंबर होता पॅरासिलिंग एन्जॉय करण्याचा. आणि त्यानंतर कविता आणि खारू ह्या दोघांनी एन्जॉय केलं. आणि त्यांच्यानंतर मी आणि माझी मिस्टर. भार्गवी आमच्या सोबत नसणार होती. दोनच अलाउड होतं. आणि ह्यानंतर नंबर होता तो आता आमचा. भार्गवीला आमची दोघांची काळजी वाटत होती की नका जाऊ. स्वतः तर येणारच नव्हती. ती ह्या राईडमध्ये जरा घाबरत होती. तिला अलाउड नव्हतं, नाही तर मी तिला सोबत नेलंच असतं. तिला त्या बेल्टमध्ये बसायला पण भेटलं नसतं. एकतर तिचा जीव एवढूच असो, तिला कम्फर्टेबल बसायला भेटलं नसतं. सो तिला आम्ही घेतली नाही, नाहीतर मी जबरदस्ती सगळ्या राईड्स तिला एन्जॉय करून दिल्यात. हा ठीक आहे. फोन चालू आहे ना. हा बाबू. शकता कसं स्ट्रेट गेलंय. नंतर सगळं स्ट्रेट वरती सुद्धा जातं ते. आणि एक
खरंच वेगळाच अनुभव होता हा समुद्रामध्ये फ्लाय करण्याचा. आणि खरंच हा कवितासाठी मनापासून थँक्यू. तिचा हट्ट होता मी हे एन्जॉय करावं आणि त्याच्यामुळे मी हे सगळं केलं आणि ह्याचा अनुभव मला घेता आला, आनंद घेता आला. ह्या पॅरासिलिंग राईडची आणखी एक व्हिडिओ मी माझ्या इन्स्टा पेजवर पोस्ट केली आहे. कविता जाधव 562 हा माझा आय डी आणि तिथे सुद्धा मी एक छान पोस्ट केलेली आहे व्हिडिओ. तिथे पण मला तुमचं प्रेम असंच मिळू दे, असंच सपोर्ट मिळू दे इन्स्टावरही. दिसतोय ना, आता वाटतं फोन घेऊन जायला पाहिजे होता ना वर फोटो काढायला. आमची मत झाले ना, चालू आहे का व्हिडिओ? याच्यात होते का? याच्यात होती आहे. भाऊ आणि प्रांजलसाठी मनापासून थँक्यू, कारण त्यांनी हा शूट व्यवस्थित केला. सो मला तुम्हाला शेअर करता आलं, नाही तर मला मोबाईल एकटीला जमलं नसतं पकडायला. ॲक्च्युली बाहेरची शूट त्यांनी छान केली. मला जर असा अंदाज असता, मी वरती घाबरली नव्हती आणि सेफ पण होतं वरती. सो जर मला असा अंदाज असता तर मी वरही मोबाईल नेला असता आणि वरचंही तुम्हाला शूट करून दाखवलं असतं. पण नेक्स्ट टाइम मी ट्राय करेन सोबत मोबाईल नेऊन शूट करायचं. काय नाही भीती वाटत, काहीच नाही. उलट मोबाईल वरती नेला तर भारी ना, मोबाईल मध्ये बॅटरी आहे ना? ऑसम फिलिंग यार, ऑसम. बॅटरी आहे ना? माझा फोन कोणाचा आहे? पण बॅटरी आहे ना आणलाय ना? हो भरपूर आहे. तिकडे बाबा 75 लाखाची बोट. ते पिटले असतील, त्यांचे कव्हर झाले असतील. नाही सेकंड आहे ना? सेकंड हँड ठीक आहे नाही 30 पर्यंत भेटले. हे दादा तुझा व्हिडिओ घेतला मी, काय घेतला ना? नाव घेतला का नाही घेतला त्या दादाचा घेतला. कर म्हणजे आपण एकदाच बीचवर. नाही, फक्त बीचची साईड ठेवायची बस. बाकी काही नाही. म्हणजे नाही तरी आपण त्या बाहेर निघू बाहेर. अशी होल्ड करतात. हे मस्त त्यांनी मुद्दाम सोडली थांबवलं. हे काय असं आहे का? हे दादा आहे का? मग येऊ दे ना आता. एवढी मजा केली, एवढी एवढी फिरून मजा फिरून आली, केली, एवढी एवढी झटकी वर झाली, पण तेव्हा ना काय वाटत. तर आता दुसरी बोट येत आहे आम्हाला नेण्यासाठी किनाऱ्यावर. तोपर्यंत ही बोट थांबली होती. सो त्याच्यातनंच एका दादाने उडी मारली आणि ते तोपर्यंत बोट थांबली होती तोपर्यंत त्यांनी पोहून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एन्जॉय करणार. ह्या बोटमध्ये होत्या आणि आम्ही त्या चला आता आपण त्या बोटीमध्ये जायचं आणि किनाऱ्यावर लागायचं. पाणी बॉटल घे. हा, पाणी बॉटल दे रे. इकडनं इकडे हे आमच्या तिकडचेच निघाले, कल्याणचेच निघाले. कल्याण आणि टिटवाळा. अरे हात बेटा पटकन. थोड्या अजून राहू दे त्यांच्या. तू ये इकडे नाही तर येते पकडा तू. कुठे पाण्यामध्ये डीप नाही गेली. येतात ना कॉलेज असं आपण रिटर्न. आलो आम्ही आता किनाऱ्यावर.
तुम्ही बघू शकता आम्ही पोचलोय किनाऱ्यावर, बोटीतनं पण खाली उतरलोय आणि शेवटची राईड होती. तर सगळ्या राईड आमच्या झालेल्या आहेत. छान एन्जॉय करू. कविता जाधव नाव सांगा. हर्ष यांचं सबस्क्राईब किती याच्यावर ना यूट्यूबवर आता 1000 क्रॉस झाले. 1600 झाले होतील. आपण भेटू हा मग परत येऊ. चला आणि थँक्यू सो मच. नाही नाही पण त्यांची टीम आहे ना. नाही त्यांची टीम आहे. भाऊ तुम्हाला पण बोलली ना. मस्करी केली बाई, मस्करी केली. मना मी भेटी तुझ्याकडे परत ए भार्गवी का चला. हिच्यामुळे मी त्यांच्यावर भडकते ना. ही बघा हिचं डँग 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 चालू आहे. कमी आहे पाणी पण नको ना यार. चला हे बघ तुम्ही थांबा ना. तुम्ही आम्ही जातो. नाही भार्गवी चल. अरे पुढे पण जायचं आहे आपल्याला. चला नाही का हिच्या मुले मला मजा करता आल्या. हा एक मन नाही भरत. हिला एक नुसतं बीच पाहिजे आज. मस्त वाटतं. बाहेर निघल्यावर 2 दिवसांनी बोलेल. खरंच ग तू सांगत होते ऐकायला पाहिजे होतं. आता किती काळं पडले बघ. अगं काळेच काय पण एन्जॉय केलं ना ते महत्वाचं आहे. काळं की नेमकं गोरं तू वेडाबाई आलीच नाही. बीचवर एन्जॉय करून तर झालंय आणि बाहेर निघता भाऊंनी मस्त स्वतः ड्रायव्हिंग केली आणि ही राईड एन्जॉय केली पोरींसोबत. तर सकाळी 10-11 वाजता आम्ही आलो असेल बीचवर आणि आता 2:30-3 वाजल्यात आणि आम्ही निघालोय. खूप जास्त ऊन खाल्लाय आम्ही. आमचे अवतार बघा, बघून तुम्हाला समजेलच. आणि आता आम्ही आलोय आमच्या स्पेसवर. मी मस्त फ्रेश होऊन थोडं रेस्ट केलं, बाकी सगळे फ्रेश होईपर्यंत. चला आता आमची पॅकिंग झालेली आहे ना. आता आम्ही निघतोय. दाखवू का? आता आमची पॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. भेटूया अलिबागच्या बीचवर. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत. 15 मिनिटच लागली. 15-20 मिनिटात आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तर बघूया अलिबाग बीच. गाडी पार्किंगला जागा जवळच मिळाली होती बीचच्या समोर, सो आम्हाला जास्त चालायची गरज लागली नाही. लगेच बीच समोर आलो आम्ही. बीच तर छान वाटला, सुंदर दिसला. बीचच्या जवळ जाता जाता तिथे रणगाडा पाहायला मिळाला. आम्ही आणि मुलींनी रणगाडा पण पाहिला तिथला. गर्दी आहे इकडे पण. इकडे जास्त गर्दी आहे, तिकडे कमी होती. सो तिकडे एन्जॉय मस्त करता आलं. स्पेस पण म्हणजे तिथला स्पेस छान होता.
इथे खूप जास्त पब्लिक होती, रश होतं, सो आम्ही इथे जास्त वेळ नाही थांबलो. फक्त सनसेटची मजा घेतली, काही थोडे फोटो शूट केले. बीचवरची चना चटपटी छान दिसली, सो ती ट्राय केली आणि खरंच ती टेस्टी होती. आणि मग तिथून आम्ही निघालो. दोन दिवस नुसती धावपळ होती, मज्जा करून सगळी दमली होती. खारूला तर थंडी वाजत होती. खारू अंगावर घेतलं होतं खारूने गाडीमध्ये. आणि एवढ्या उन्हात फिरून अवतार तर तुम्ही बघू शकता कशी झाली होती. बिफोर पण आला पाहिजे ना आफ्टर पण. आम्ही आफ्टर पण चांगलंच कुठे आपण कोमजलो. रोड दाखवतो 25 मिनिट ना? रोड दाखवतो ट्रॅफिक शावाशी करते. कुठं त्या रोडला या रोडला ट्रॅफिक आहे. बघा बघा शावला किती मिस करतो आम्ही. एक तासाची रनिंग झाल्यानंतर आम्ही एका फूड मॉल दिसलं आणि तिथे आम्ही नाश्ता केला सगळ्यांनी, कारण दुपारचं जेवण आम्ही केलं नव्हतं, काही पण असं वरचंच खाल्लं होतं. नाश्ता केल्यावर इथे बरं वाटलं, जरा फ्रेश झाल्यावर चहा वगैरे घेतल्यावर. जेवण तर आपलं कल्याणमध्येच होणार होतं, आम्ही ठरवलं होतं. जेवण म्हणजे आपलं कल्याण पट्टा, भिवंडी पट्टा म्हणजे असं छान असतं जेवणाची टेस्ट, सो आम्ही आमच्याकडेच येऊन जेवणार होतो. तर नाश्ता वगैरे झाल्यावर फ्रेश झाल्यावर आम्ही निघालोय. तर तुम्ही बघू शकता बरोबर 2 तासांनी आम्ही कल्याणमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि कल्याणच्या इथे आल्यावर छान रेस्टॉरंट भाऊंच्या माहितीचं होतं, छान टेस्ट होती जेवणाला, सो तिथे आम्ही जेवण करायचं ठरवलं. नाश्ता केला, तिथे भूक लागली होती, पण तिथे जर भरपेट जेवण केलं असतं तर भाऊंना ड्रायव्हिंग करताना सुस्ती आलीच असती, मिस्टरांना पण आली असती आणि आम्हाला पण सगळ्यांना. सो आम्ही ठरवलं इथे लाईट नाश्ता करायचा आणि जेवण आपल्या इकडे करायचं. रेस्टॉरंट खरंच छान होता, जेवण पण टेस्टी होतं. तर टेस्टी जेवण जेवत, गप्पा मारत, गाणं ऐकत आमचं सगळ्यांचं जेवण झालं होतं. आणि भरपट जेवण करून आम्ही घरी जायला निघालो. तर घरी पोहोचल्यावर, घरी म्हणजे आमच्या घरी नाही पोहोचलो, तर कविता त्यांच्या घरी पोहोचलो. कविता भाऊ ते लोक उतरले आणि मग आम्ही आमच्या गाडीत आमच्या घरी जायला निघालो, सगळ्यांना बाय गुड नाईट करून. तर कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.